हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला जेवण भरवत असते, परंतु तो काही जेवायला तयार नसतो. आता हा दुष्यंत बोलतो की मला भूक नाही आहे. तेव्हा कृष्णा बोलते की नाही नाही, समोर किती जरी मन दुखावलेलं असलं तरी पण अन्नावर कधीच राग काढायचा नसतो. त्यावेळेस इकडे आता कृष्णा जेव्हा दुष्यंतला प्रेमाने जेवण भरवते तेव्हा तेव्हा दुष्यंत या कृष्णाकडे बघत असतो, कारण कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आता कृष्णा लगेच बोलते की तुम्हाला माझ्या डोळ्यातलं पाणी दिसलंय मला माहीत आहे. त्यावर आता हा दुष्यंत लगेच बोलतो की कृष्णा, तू हे जे काही बोलते ना ते मला नाही आवडत बरं का अजिबात. तू अशी काय बघतेस माझ्याकडे, असं पण दुष्यंत कृष्णाला बोलतो. त्यावेळेस इकडे कृष्णा लगेच बोलते की हो का, मला तर खूप हसू येते बरं का तुमचं, असं म्हणत ती कृष्णा खूपच हसू लागते. त्यावेळेस इकडे दुष्यंत बोलतो की तू इतक्यात रडायला पण लागलेली होती आणि इतक्यात तू हसायला पण लागली होती. त्यानंतर इकडे ही कृष्णा जी आहे ती बोलते की मला थोडंसं कारणच पुरतं थोडं हसायला आणि थोडं रडायला. जे काही कारण आहे ते तुम्हीच आहे, असं पण ही कृष्णा बोलत असते. तुम्ही माझा खरोखर जीव वाचवलात ना, त्यामुळे थँक्यू बरं का, असं पण ही कृष्णा बोलत असते. त्यावर आता दुष्यंत बोलतो की मी तुझ्यासाठी वेगळं काहीच केलेलं नाही आहे. कुणाची साडी पेटली असती तरी मी हेच केलं असतं ना. त्यावर कृष्णा बोलते की हे बघा, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं मग आभार मानायला नको का हो, असं पण इकडे ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलते. त्यानंतर इकडे ती दुष्यंतला प्रेमाने जेवण भरवत असते. तुम्ही एकदा खाल्लं की मग मी पण खाईल आणि मग झोपायचं. खूप काही तयारी बाकी आहे. त्यावर आता दुष्यंत बोलतो की कसली तयारी. त्यावेळेस इकडे कृष्णा बोलते की भक्ती आईने माझ्यासाठी भक्तीने नवस केलेला होता देवी मातेला. आता तो नवस जो आहे तो पूर्ण करायचा आहे. त्यामुळे मला आता सर्व तयारी करावी लागणार, असं कृष्ण ही दुष्यंतला बोलते. त्यावर आता दुष्यंत लगेच बोलतो की मी सकाळी लवकर उठणार नाही बरं का कृष्णा, मी तुला आत्ता सांगून टाकतो. तेव्हा इकडे कृष्ण बोलते की अहो शेवटी आता लग्न झालेलं आहे आपलं, हा नवस जो आहे तो जोडीने आपल्याला फेडायचा आहे. त्यावर दुष्यंत बोलतो की हे बघ कृष्णा, मी सकाळी लवकर उठणार नाही, मला एक काम पण आहे, मला बाहेर पण जायचं आहे, त्यामुळे तू मला आग्रह पण करू नको, असं दुष्यंत या कृष्णाला बोलतो. इथे नाहीच आहे तू असं समज, आणि झालं माझं पोट भरलं, चल आता जा तू रूममध्ये, असं पण इकडे दुष्यंत कृष्णाला बोलतो आणि लगेच तो तिथून उठून जातो. कृष्णा लगेच आपल्या मनाशी बोलते की दुष्यंत सरकार, तुम्ही आत्ता जरी नाही म्हणाले तरी मला माहीत आहे तुमच्या नकारामध्येच होकार असतो, असं पण इकडे कृष्ण ही आपल्या मनाशी बोलत असते. तुम्ही उद्या कुमारिकी पूजेला हजर असणार बघा तुम्ही, असं पण कृष्ण ही बोलते. दुसरीकडे आता बाळजाबाई जी आहे ती रूममध्ये छान तयार होत असते आणि तेवढ्यामध्ये आढळराव तिथे येतात. आता ही बाळजाबाई जी आहे ती आपल्या गळ्यामधील दागिने जे असतात ते काढत असते आणि पुन्हा दुसरे घालत असते आणि आढळराव नेमकं समोरच येऊन बसलेले असतात. त्यानंतर इकडे आता आढळराव लगेच बोलतात की ह्या दागिन्यांबरोबर दिवसभर जेवढा माज आलेला असतो ना तो सुद्धा उतरतो बरं का, असं आढळराव ह्या बाळजाबाईंना बोलत असतात. आता बाळजाबाई ह्या आढळरावाकडे लक्षच देत नसते, ती तिचं काम सुरू ठेवतं. आढळराव ह्या बाळजाबाईला बोलते की काय मग डाव फसला वाटतं, चाल जशी खूप मजबूत होती, परंतु तुमचा मोहरा जो आहे ना, तुमचं प्यादं जे आहे ना ते कमीच ठरलं, असं पण आढळराव या बाळजाबाईंना बोलतात. त्यावर बाळजाबाई बोलते की कधी कधी आपल्यासारखा डाव जो आहे तो मनाने खेळत असलो तरी पण आपल्यासारखा निकाल लागतो असं कधी होत नसतं, असं बाळजाबाई ह्या आढळरावांना बोलतात. त्यामुळे आढळराव हे खेळणं जे आहे ते थांबवायचं नसतं. हे जे काही तू खेळ खेळायला लागलेली आहे ना, यामध्ये तुझ्या हाती काहीच लागणार नाही, असं पण आढळराव या बाळजाबाईंना बोलत असतात. आणि तेवढ्यामध्ये बाळजाबाई जी आहे ती आता इकडे तिकडे बघू लागते. त्यानंतर इकडे आता हे आढळराव जे आहे ते बाळजाबाईंना बोलतात की आता मला एक सांगा, रांगडे पाटलांच्या घरातून बाहेर काढणं त्या कृष्णाला तुम्हाला जमणार नाही, असं जेव्हा आढळराव बोलतात, त्या मुलीचं नशीब जे आहे ना ते खूप जोरावरती आहे, असं आढळराव जेव्हा बोलत असतात तेव्हा आता इकडे बाळजाबाई बोलते की असं का, परंतु दरवेळेस तिच्या नशिबाचे फासे जे आहे ते सरळ पडतील असं नाही आहे बरं का रांगडे पाटील, असं पण ही बाळजाबाई आता बोलत असते. भक्ती आणि ही आपली कृष्णा दोघे हा नवस जो आहे तो देवी मातेचा केलेला असतो तो फेडण्यासाठी इकडे बाहेर आलेले असतात. त्यावेळेस इकडे आता ही प्रीती जी आहे ती आपल्या ह्या भक्तीला भेटते आणि ही पूजा जी आहे ती पूजा आता गुपचूप त्या दोघींमधील बोलणं जे आहे ते गाडीमागे उभं राहून ऐकत असते. आणि इकडे आता ही भक्ती जी आहे ती आता खूप खुश होऊन तेथून निघून जाते, मात्र पूजाला खूप टेन्शन आलेलं असतं.
ही कृष्णा आणि दुष्यंत दोघेही घराच्या बाहेर एक चिखलाची छोटीशी बाहुली बनवत असतात आणि दोघे खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत असतात. आणि तेवढ्यामध्ये बाळजाबाई बाहेर येते आणि ती त्या दोघांकडेच बघत राहते. तिला ह्या दोघांचा खूप राग आलेला असतो, कारण कृष्णा आणि दुष्यंत हे एकत्र आलेली बाळजाबाईंना खपत नसतं. त्यानंतर ही बाळजाबाई तिथे जाते आणि बाळजाबाई बोलते की हा कार्यक्रम कसा पार पाडायचा ते तू बघ आता. दुसरीकडे आता पूजा जी आहे ती आपल्या आईला बोलते की मी त्या कृष्णाला रांगडे पाटलांच्या घरातून बाहेर काढणार. तर दुसरीकडे आता ही आपली कृष्णाची सासू म्हणजे बाळजाबाई जी आहे ती सुद्धा आता ह्या काकींना बोलते की नाही, मी त्या कृष्णाला घराबाहेर काढलं तर मी सुद्धा नावाची नाही. तेव्हा आता इकडे आपला हा दुष्यंत जो आहे तो खूप चिडतो आणि इकडे आतमध्ये निघून जातो. तेव्हा ही कृष्णा खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.